लोकसभा दिंडोरी लोकसभा निवडणुकी चालू आहे, सध्या रणधुमाळी चालू आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आता सध्या काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्री भास्कर भगरे सर या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार हा अतिशय जोरात चालू आहे. 9.5 तालुक्यांमध्ये जर आपण पाहिलं तर सगळीकडे शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, विकासाचे प्रश्न, कांदा निर्यात बंदी झाल्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहे. त्याचप्रमाणे गेल्या 5 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे विकास कामं या मतदारसंघामध्ये झाले नाही. त्याचप्रमाणे युवक वर्ग ज्यांना नोकऱ्यांचे आश्वासनं दिले गेले होते, नोकऱ्या न मिळाल्यामुळे युवक बेरोजगार आहे. युवक बेरोजगार असल्यामुळे त्यांचे लग्न जमण्यापासून तर त्यांच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीवरती प्रचंड तणाव हा निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे महिला वर्गाच्या समस्या सुद्धा सुटलेल्या नाहीत. गावोगावी पाणी प्रश्न जैसे थे आहेत. आदिवासी भागामध्ये आरोग्याचे प्रश्न असतील किंवा विकासाच्या योजना असतील, ह्या राबवल्या गेलेल्या नाहीत आणि त्यामुळे प्रचंड नाराजीची लाट ही मतदारसंघामध्ये दिसून येते. आणि त्याचा परिणाम असा आहे की एक प्रामाणिक, विश्वासू आणि सचोटी असणारा अभ्यासू उमेदवार हा महाविकास आघाडीमुळे दिल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, त्याचप्रमाणे मित्रपक्ष या सर्वांनी भास्कर भगरे सरांना हा प्रचंड पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व पक्षांचे कार्यकर्ते अतिशय हिरिरीनं प्रचारात उतरलेले आहेत. उमेदवाराची आर्थिक परिस्थिती ही नाजूक असल्यामुळे गावोगावी उमेदवार ज्यावेळी प्रचाराला जातात, उमेदवाराच्या सोबत कार्यकर्ते आणि सर्व पक्षांचे नेते जातात, त्यावेळी गावातील लोकच त्यांना 1 रुपयापासून तर हजारो रुपयापर्यंतची देणगी त्या ठिकाणी निवडणूक निधीसाठी, खर्चासाठी जमा करून देत आहेत. आणि ज्यावेळी उमेदवार हा जनतेमधून येत असतो आणि जनतेमधूनच त्याला आर्थिक पाठबळ सुद्धा मिळत असतं, त्यावेळी नक्कीच त्या उमेदवाराचा विजय हा निश्चितपणे झालेला असतो आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच परिवर्तन होईल असं आम्हाला वाटतं.